नंतर आताची एक मोठी बातमी पाहणार आहोत। मंत्री धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास सांगितलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळतंय। काल मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंना आता राजीनामा देण्यास सांगितल्याचं कळतंय। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री धनंजय मुंडेंना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। काल महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे हे स्वतः उपस्थित होते आणि या बैठकीत आता मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटोज बाहेर आल्यानंतर संतापाची लाट उसळलेले विरोधक सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत आणि आज ही महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। धनंजय मुंडेंना आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितल्याची बातमी कळते आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्री धनंजय मुंडेंना आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळत आहे। काल रात्री उशिरा अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली आणि त्या दरम्यान जे काही समोर गोष्टी आलेल्या आहेत यावरनं मुख्यमंत्र्यांची नाराजी आहे असं समजतं आणि थेट मुख्यमंत्र्यांनीच आता धनंजय मुंडे यांना विधिमंडळामध्ये आज कामकाज आहे अशा दरम्यानच्या कालावधीमध्ये राजीनामा देण्याची भूमिका मांडल्याचं समजतंय। या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंचा आता राजीनामा होणं हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। दुसरीकडे अजित पवारांना सुद्धा या संदर्भात चर्चा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडल्याचं समजतं की जर या संपूर्ण प्रकरणामध्ये मंत्रिपदावर राहिल्यास वेगवेगळे आरोप होत राहतील, त्यापेक्षा तटस्थ भूमिका राहण्यासाठी भलेही देशमुख प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचं कुठं नाव नाही या पण भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये थेट सत्तेत मंत्री सहभागी असणं हे काही योग्य नाही यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि तशा स्वरूपाचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांनी सुद्धा भूमिका घ्यावी असं मत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडल्याचं एनडीटीव्हीला सूत्रांनी सांगितलेलं आहे। यावरनं जवळपास स्पष्ट दिसून येतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी गेले काही महिने धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले जात होते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे यांना तुर्तास तरी थेट राजीनामा देण्याची वेळ येईल। आज या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं सांगितलं जातं। धनंजय मुंडे यांनी अजित पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि संबंधित जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांकडे दिला जाईल। ही अर्थात औपचारिकता राहील असं म्हटलं जातं, ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनीच हा थेट उघड पद्धतीने भूमिका घेतलेली आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे आणि जर तशा स्वरूपाची भूमिका असेल मुख्यमंत्र्यांची तर अर्थात धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अटळ आहे। नक्कीच सागर, खरं तर महत्त्वाची बातमी आहे। या संदर्भात आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा होतं। या आधी का कोणत्या बैठकी होण्याची शक्यता आहे किंवा नंतर काय याबाबत काही अपडेट्स कळतात आपल्याला? वास्तविकतेत तिन्ही प्रमुख नेत्यांचे रात्री काल धनंजय मुंडे यांच्या समवेत बैठक झालेली आहे। त्यांच्या या बैठकीमध्येच याबाबतच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत आणि रात्री अजित पवारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांची या संदर्भातली जी भूमिका आहे याच्यावर स्पष्ट आहे की कुठेतरी धनंजय मुंडे यांना आता राजीनामा देणं अटळ आहे आणि त्या संदर्भातल्या आज घडामोडी घडताना दिसून येतील। नक्कीच सागर, धन्यवाद आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। काल रात्री महत्त्वाची बैठक झाली। मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांमध्ये ही बैठक झाली आणि या बैठकीत आता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळत आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। विरोधक सातत्यानं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र टाकतायत आणि आज ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काल बैठकीमध्येच मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आलं आणि त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मिक कराडची ओळख होती असं विरोधकांनी टीकास्त्र डागलेलं आहे। सातत्यानं 2 महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक हे हल्लाबोल करतायत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्यानं आरोप होत आहेत आणि काल बाहेर आलेल्या त्या विदारक चित्रानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्यानंतरची आता महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळत आहे।
काल मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीतून महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला कळत आहेत आणि यानंतर आता धनंजय मुंडे हा राजीनामा कधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धनंजय मुंडे हे राजीनामा देतील का किंवा दिला तर आज कुठल्या क्षणी ते राजीनामा देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. काल मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये ही महत्त्वाची बैठक झालेली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मिक कराडची ओळख होती असा आरोप सातत्यानं भाजपचे आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, त्यानंतर प्रकाश सोळंकी असे अनेक विरोधक करत होते आणि आता ही मागणी जोर धरू लागली आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा याचे पडसाद उमटले. आज सुद्धा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि याचे पडसाद उमटू शकतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. मंत्री धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास सांगितल्याचं कळत आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का, कधी देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. सातत्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे यांचंच पाठबळ असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस त्याचबरोबर विरोधक करत होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागली होती आणि काल बाहेर आलेल्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या फोटोनंतर महाराष्ट्रभरात राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली. राजकीय वर्तुळातून सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची क्रूरता दर्शवणारे हे फोटो बाहेर आल्यानं त्यानंतर एकच खळबळ उडाली. सीआयडीनं 1500 पानांचं चार्जशीट दाखल केल्यानंतर त्या व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीनशॉट जोडण्यात आल्याने हे फोटो काल बाहेर आले आणि त्यामुळे क्रूरतेचा कळस गाठलेले हे फोटो पाहून संतापाची लाट उसळली. राजकीय वर्तुळातून महत्त्वाची मागणी जोर धरू लागली, ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची. आणि याच पार्श्वभूमीवर आता महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळत आहे. काल बैठक झाली, मुख्यमंत्री अजित पवारांमध्ये बैठक झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळत आहे. आणि आता नेमके धनंजय मुंडे राजीनामा देणार का, देणार तर कधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंजली दमानिया, करुणा मुंडे यांनी सुद्धा सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी धरली आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, खरं तर सातत्यानं जी मागणी होत होती ती आता खरं तर बातमी महत्त्वाची समोर आली. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितल्याचं कळत आहे. हो, असं झालं आहे. कारण काल श्री अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री यांची एक बैठक 1:30 वाजता रात्री पार पडली असं म्हणतात आणि त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा याबद्दल त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बघा, मुख्यमंत्र्यांचा हा सर्वाधिकार आहे की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण सदस्य सहभागी असावे. पूर्वीपासून अजित पवार यांनी ही भूमिका घेतली होती की त्यांच्या मंत्रिपदाबद्दलचा निर्णय हे मुख्यमंत्री स्वतः घेतील आणि आता जो मुख्यमंत्र्यांनी तो घेतला आणि त्यासोबतच अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याबरोबर चर्चा केली तर पक्षाकडनंही या गोष्टीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितल्यामुळं आता धनंजय मुंडे यांच्यासमोरचे पर्याय खरं तर खूपच मर्यादित झालेले आहेत. कारण एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर राजीनामा देणं त्यांनी अपेक्षित आहे. खरं तर याचा सुतोवाच हे करुणा मुंडे यांनी 2 दिवसापूर्वीच एनडीटीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं होतं की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. आता तो नेमक्या कोणत्या कारणामुळे द्यायला सांगितलाय, मधल्या काळात त्यांना आरोग्यविषयक 3-4 महत्वाच्या गोष्टी समस्याला सामोरे जावं लागलं, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्यांच्या एका वेगळ्या स्वरूपाच्या आजाराबद्दल त्यांची नस थोडीशी दाबली गेली होती वगैरे. तर या कारणामुळे त्यांना तो राजीनामा द्यावा लागतो आहे का, कारण त्यांचा हात थरथरतो आहे वगैरे, की आता महाराष्ट्रातल्या समाज मनामध्ये एकूणच मस्साजोग प्रकरणानंतर जो एक वेगळ्या प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे आणि खास करून श्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक प्रकारची नाराजी वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या लोकांकडून व्यक्त होताना दिसते आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा एक असा गट होता की ज्याला असं वाटत होतं की धनंजय मुंडे यांनीच राजीनामा द्यायला हवा. आपल्याला आठवत असेल दीपाली, तर नाशिकमध्ये जेव्हा पत्रकारांनी वारंवार विचारलं की
तुम्ही स्वतः राजीनामा दिला होता जेव्हा तुमच्यावरती 75,000 कोटीच्या कथित सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते आणि तेव्हा पहिल्यांदा अजित पवारांनी सूचित केलं होतं की मी तर दिला होता, आता ह्याबद्दल तुम्ही धनंजय मुंडे यांना विचारा. राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण काय होती तर एकदा छगन भुजबळ जे ओबीसीचे एक महत्वाचे नेते आहेत त्यांना मंत्री केलेलं नाहीये. पाठोपाठ आता दुसरे महत्वाचे ओबीसी नेते असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा वेगळा मेसेज गेला असता, तो टाळायचा होता. त्यामुळं अधिवेशन होईपर्यंत बहुधा सरकारनं वाट बघितली. दुसरी, भारतीय जनता पार्टीमध्ये एक भावना अशी होती की मंत्र्यावरती आरोप झाले, सबळ पुरावे नाहीत, या क्षणापर्यंत तरी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये मस्साजोग प्रकरणातले कोणतेही थेट पुरावे नाहीत. परंतु परळीमधली राजकीय संस्कृती जी बिघडली त्याच्यावरून धनंजय मुंडे यांच्यावरती बरेच आरोप झालेले होते. तर प्रयत्न हा होता सरकारचा सुद्धा की अशा पद्धतीचे आरोप झाले तर पुढची 5 वर्ष राज्यकारभार करताना अडचण येऊ शकते, कारण अशा स्वरूपाचे आरोप वेगवेगळ्या मंत्र्यावरती होतील, पुन्हा तो दबाव विरोधकांचा येईल आणि म्हणून सरकारला एक प्रकारे नामुष्कीला सामोरे जावं लागेल. या एकूणच सगळ्या गोळाबेरीजतनं हा राजीनामा लांबलेला होता. मध्ये माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले की परिस्थिती आणि लिगसी काय तयार होते जर आम्ही राजीनामा घेतला तर. परंतु आता परिस्थिती आणि लिगसीच्या पुढे हे सगळं गेलेलं आहे. खास करून काल एनडीटीव्हीने जेव्हा महाराष्ट्राला ते दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणातले फोटो दाखवले त्यानंतर समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बातमी येते आहे की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितलेलं आहे. नक्कीच राहुल, आणखी एक महत्वाचं म्हणजे आत्ताच काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी पुन्हा एकदा आरोप केला. आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय दबाव होता. हा दबाव नेमका काय, नेमकं याच्या मागे धनंजय मुंडेंचा हात असू शकतो, नेमकं काय त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता? बघा, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य गेलेला आहे आणि त्यांच्या भावना आपल्या कुटुंबातला एक सदस्य गेल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या असतीलच, त्याबद्दल काही साशंकताच नाही. महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीमध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा मिळत आहेत त्याबद्दल देशमुख कुटुंबियांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केलेली होती. एकदा धनंजय मुंडे स्वतः जाहीरपणे म्हणालेले आहेत की वाल्मिक कराड हा माझ्या जवळच आहे आणि ते म्हणाले नसते तरी सुद्धा त्यांच्या दोघांचा जो वेगवेगळ्या स्टेजवरती जो वावर दिसलेला होता तो सूचितच करत होता की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. आता त्या बॅकड्रॉपला देशमुख कुटुंबियांना असं वाटणं साहजिक आहे की वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये सुरुवातीला त्याच्या विरोधात केवळ खंडणीचा गुन्हा दाखल झाला. नंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं की जेव्हा लोकप्रतिनिधींनी सत्ताधारी पक्षातले अनेक प्रश्न उपस्थित केले की आम्ही एक एसआयटी गठीत करू, ती एसआयटी गठीत झाली. नंतर हा प्रश्न निर्माण झाला की मकोका इतरांना लागला तो वाल्मिक कराडला का नाही, मग नंतर मकोका लागला खूप साऱ्या मागणीनंतर. नंतर प्रश्न असा निर्माण झाला की मकोका लागलाय खंडणीच्या प्रकरणात आहे, पण मुख्य दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी का नाही केला जात. मग नंतर सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर वाल्मिक कराड हा आरोपी झाला. ही जी सगळ्या घटनाक्रमाची यादी मी आता वाचून दाखवली त्यामुळं कदाचित देशमुख कुटुंबियांना असं वाटणं साहजिक आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक राजकीय दबाव होता. अर्थात तो होता की नाहीये तर पोलीस तपासामध्ये असा कोणताही राजकीय दबाव असल्याचं दिसून आलेलं नाही, हे वास्तव आहे, हे मान्य केलं पाहिजे. पण पुन्हा तोच मुद्दा आहे की ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती बिघडली आणि वाल्मिक कराडच्या निमित्तानं मग बीड मधल्या परळीतल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची आधीच वेगवेगळ्या पातळीवरती चर्चेला आली, किती खून झाले याचीही आकडेवारी आली. त्यानंतर मग फ्लाय ऍशचा मुद्दा आला, त्यानंतर वाळूच्या गुन्हेगारांचा मुद्दा आला. त्यामुळे बीडची संस्कृती बिघडलेली आहे. बीडमध्ये पोलीसच राहायला तयार नाहीत असं जे एकूण वातावरण तयार झालेलं होतं त्या वातावरणामुळं देशमुख कुटुंबियांच्या ह्या आरोपात अगदीच तथ्य नाहीये असं कुणी मानायचं कारण नाहीये. पण पोलीस तपासामध्ये मात्र अशा स्वरूपाचा कोणताही दबाव पोलीस यंत्रणेवरती होत आहे दिसून आलेलं नाही.